हॅलो, मी सुकेशने. माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजची रेसिपी आहे ओल्या नारळाच्या वड्या, तेही अगदी 2 साहित्यात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी इथे एक मीडियम साईजचा नारळ घेतला आहे. खोबऱ्याचा आउटर ब्राउनिश लेअर आहे तो काढून टाकला आहे आणि जो पांढरा शुभ्र भाग आहे त्याचे असे बारीक काप करून घेतलेत. आता हे नारळाचे काप मी मिक्सरमधून एकदा फिरवून घेते. तर या वड्यांसाठी लागणार आहे फक्त ओल्या नारळाचा किस आणि साखर. आता इथे माझ्याकडे साधारण 1.5 वाटी नारळाचा किस झाला आहे, तर त्याच्या अर्धी मी साखर वापरणार आहे. म्हणजे नारळ आणि साखरेचं प्रमाण म्हणजे जेवढा पण नारळाचा किस होईल त्याच्या अर्धी साखर मी वापरते. आता एका कढईमध्ये तो नारळाचा किस मी व्यवस्थित भाजून घेणार आहे, त्याचा ओलसरपणा निघून जावा म्हणून. बारीक गॅसवरच मी भाजून घेते आहे, कारण गॅस जर वाढवला तर नारळ थोडा करपू शकतो आणि त्यामुळे वड्या पांढऱ्या शुभ्र होणार नाहीत. हे आता व्यवस्थित भाजून झालंय आणि ओलसरपणा सुद्धा निघून गेलाय. तर आता या स्टेजला मी साखर ॲड करते. साखर ॲड केल्यावर सुद्धा गॅस वाढवायचा नाही, बारीक गॅसवरच सतत परतवून घ्यायचं आहे. पूर्ण एक गोळा होईपर्यंत ते परतवत राहायचं आहे. मी हे असं मध्ये मध्ये मिश्रण तयार झालं आहे की नाही ते चेक करते उलटणं ठेवून. आता हे उलटणं पडत आहे म्हणजे मिश्रण अजून तयार नाही, अजून थोडं भाजावं लागेल. वड्यांचं मिश्रण हे ऑलमोस्ट रेडी आहे. आता मी स्वच्छ हाताने एक छोटासा गोळा तयार करून बघते. हाताला न चिकटता व्यवस्थित गोळा तयार होतो, पण स्लाइट थोडंसं सॉफ्ट आहे. तर मी थोडंसं अगदी 1-2 मिनटं परतवून घेते, कारण मला वड्या थोड्याशा क्रिस्पी हव्यात. आता हे मिश्रण तयार झालंय. आता हे मिश्रण मी तूप लावलेल्या ताटात काढून घेते. तुम्हाला जितक्या जाड पातळ वड्या हव्या असतील त्याप्रमाणे तुम्ही मिश्रण ते सेट करू शकता.
आता हे व्यवस्थित लेअर करून झाल्यावर थोडंसं कोमट असतानाच ते कट करून घ्यायचं, कारण एकदम थंड झालं की त्या वड्या कट होणार नाहीत. आणि ह्या वड्या कट केल्यानंतर असंच 5 ते 6 तास मी सेट होण्यासाठी ठेवते. फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही. आता 5 ते 6 तासानंतर वड्या तयार झाल्यात. अगदी 2 साहित्यात ओल्या नारळाच्या वड्या तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.